मुदखेड तालुक्यात शंखतीर्थ, वासरी, आमदुरा, देवापूर इथं रोज हजारो ब्रास अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महसूल प्रशासनाचे कोणतेही भय न बाळगता रेती माफिया दिवसेंदिवस रात्रीच्या वेळी भरधावपणे नंबर प्लेट नसलेल्या आणि नंबर प्लेटवर काळे ऑइल लावून चारचाकी टिप्पर वाहनाच्या माध्यमातून प्रशासनाला अंधारात ठेवत हजारो ब्रास रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याकडे महसूल प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचं बोललं जात आहे। तालुक्यातील वासरी, देवापूर, शंखतीर्थ, आमदुरा इथून रोज अवैध रेती वाहतूक भरधावपणे टिप्परने करतात। अवैध रेतीचं उत्खनन करून बेबहामपणे रेती माफियाला आपला व्यवसाय चालत आहे। त्याचप्रमाणे रेती माफियांकडून रोज दिवस रात्र अवैध रेती उत्खनन करून भरधावपणे अवैध रेतीचे टिप्पर रस्त्यावर सुरू आहेत। यामुळे दुर्घटना देखील घडू शकते। त्यामुळे प्रशासनानं अवैध रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत। रेती माफियांचे एजंट हे मुदखेड शहरातील कैलासवासी बाळासाहेब ठाकरे चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बारड रोड, माता रमाई आंबेडकर चौक या ठिकाणी रेती माफियांकडून जागोजागी चारचाकी वाहनं आपले एजंट थांबवून प्रशासनाला अंधारात ठेवून सर्रासपणे आपला अवैध रेतीचा व्यवसाय खुलेआमपणे चालवत आहेत। यावर प्रशासनानं त्वरित अवैध रेती उत्खनन करून भरधावपणे चालत जाणाऱ्या वाहनांना पकडून वाहन शासनानं जप्त केलं पाहिजे असंही नागरिकांमधून बोललं जात आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।